धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भाड तुका मने साना थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदावम, जगन निहित पाणी मंडना मंडनानां. तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत दिशन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाची सद्गुरुदास तुका दयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दोषी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणे का जनार्दनी, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम. कलांकांक तेजोधिका मोदिवक्रम, खलानिशबादा पुनदार दक्षम. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिते वाढलोमी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी. जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या वचनाईका, कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. लाली मेरे लाल की, जित देखूं तलाल. देखन गई लाल को, हो गई लालम लाल. आई हनुमंत विराजी, कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गादी धरो, पधारी पवन कुमार. सरस्वती माते दैवत स्मृती तुका कुलती तुझ लागी. आपल्या बाळासी दरात हाती, न करा फजिती जनामध्ये. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया. सचिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः. कैवल्याचा पोतडा प्रगटला, पोतडा कैवल्याचा पोतडा.
भूषणी हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा आइये महाराज पधारिये आइये महाराज पधारिये आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए धर्माचे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा वेदनाम मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने सष्टांग प्रणिपात करून ज्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करून उपस्थित श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कडसणारे वैरागाचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा अभंग संहितेतील खूप गोड चिंतनीय आणि बहुतेकांच्या परिचयातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून देशभक्तानं आणि भगवत भक्तानं काय करावं याचं दिग्दर्शन करताना दिसतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी केम निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्र आलो सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य अनुषंगानं. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं. काय लागतं बोला ना, काय लागतं? खालचे बोला ना, खालचे तर खाली येऊ माईक घेऊन. काय लागतंय? कारण. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. कोणी म्हणत असेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे म्हणे विनाकारण आहे. होतंय का? बोला ना पटपट. होतंय विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळत आहे. किम निमित्तानं आपण एकत्र आलो सर्वांना ते सर्वांना कल्पना आहे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेमी मंडळी ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ या सर्वांच्या अथक परिश्रमानं चालत असलेला सालाबाद प्रमाणे महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आणि त्या उत्सवातील आनंद राजे येण्याच्या आधी कसा करावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे आपलं गाव हे श्री क्षेत्र वडेल. आणि या गावातील सर्वांच्या अथक परिश्रमानं चालू असलेला हा उत्सव भव्य दिव्य कीर्तनी उत्सव. आणि या कीर्तनी उत्सवामध्ये आजची ही सेवा बऱ्याच दिवसाआधी ज्यांच्या संपर्कातून मला या ठिकाणी प्राप्त झाली आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय परमार्थ प्रेमी महाराष्ट्रातलं एक वारकरी संप्रदायातलं एक वैभवशाली जीवन खूप कमी दिवसामध्ये उत्तुंग भरारी गाठलेलं एक नाव. आणि आज महाराष्ट्राला जगभर आणि महाराष्ट्रभर वडेल नाव पहिले प्रचलित तर होतच पण पुन्हा एकदा वारकरी संप्रदायामध्ये रिमाइंडर करून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे मृदंग सम्राट मृदंग अलंकार परमार्थ प्रेमी आमचे जिवलग प्राणसक असणारे विजय महाराज वडेलकर
समस्त ही शिव जन्मोत्सव कमिटी या सर्वांच्या संपर्कातून ही सेवा मला प्राप्त झाली. येऊन उपस्थित झालो आणि मालेगाव तालुक्यामध्ये, बरोबर आहे ना, मालेगाव तालुक्यामध्ये अजंगजवळ वडेल नावाचं गाव आहे आणि या वडेल गावामध्ये एवढी सुंदर मंडळी कीर्तना करता येतात याची शाश्वती या ठिकाणी उभं राहिल्यावर आली. विठ्ठल मी जेव्हापासून इथे विना घेऊन उभा राहिलो तेव्हापासून मामा माझ्या मनात एकच प्रश्न आहे, विजय बाबा, एकच प्रश्न घर करतोय. कुठला प्रश्न माहिती का? ह्या लोकांना जवळ बोलवावं की नाही बोलवावं? प्रश्न काय ते आपण पाडल्या पाहिजेत. मला माहिती आहे, मी ताकदीनं या ठिकाणी बोलतोय. वारकरी संप्रदायाचं जुनं गाव आहे आणि या गावातला परमार्थ महाराष्ट्रभर माहिती आहे. आणि अशा गावामध्ये जर ही परिस्थिती असेल तर म्हणून शक्यतो प्रयत्न करा. आज नाही आला तरी चालेल, पण पुन्हा 2 दिवसांनी कीर्तन आहेच, तर त्यावेळेस तरी कीर्तनकारासमोर घेऊन आणि नाही कीर्तनकारासमोर तर कमीत कमी महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे जर आपल्यावर 1% जरी उपकार असतील ना, तर त्या उपकाराची जाणीव म्हणून कीर्तना करता आपण पुढे येऊन बसलं पाहिजे. विठ्ठल आज नाही नियम पाळला तरी चालतंय, पण पुढच्या कीर्तनाला लक्षात ठेवा. कारण आज कोणी ते रिक्षा फिरत असताना कोणी सांगितलं नाही ना असं गावातून रिक्षा फिरली की नाही आज तुम्ही कोणीच बोलत नाही, असं वाटतंय स्वतःला 2-4 आणून घ्यावं. गावातून रिक्षा फिरली ना, त्याच्यात असं कोणी म्हणलं का आज कीर्तन आहे जवळ येऊन बसा म्हणून काही लोक जवळ आले नाहीत, पण पुढच्या कीर्तनाला येतील ही मला शाश्वती आहे. ऐका, सर्वांच्या अशा अथक परिश्रमानं चालत असलेला हा आपला भव्य दिव्य भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव आणि या जन्म उत्सवानिमित्त आज आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. सुंदर असा चालू असणारा आपला हा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सव करता आज या ठिकाणी ज्यांची अत्यंत प्रार्थनीय उपस्थिती आहे. मी नेहमी सांगतो, बोलू नका फक्त. माझी माता माऊली किती नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तनोत्सव किती दिवसाचे असले पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा नाही. म्हणून एकदा जोरदार टाळी, भरदार टाळी आपण यांच्याकरता वाजवली पाहिजे. ही समस्त टाळकरी आमची बालगोपाल मंडळी, आमचे परममित्र, जिवलग मित्र, बालपण के मित्र हमारे, आणि जुने मित्र आमचे परमार्थ प्रेमी परमश्रद्धेय, आपल्या भागाचं वैभव पहिले पखवाजे हेमंत महाराज वडनेर खाकुर्डीकर महाराजांच्या संस्थेतील ही सुंदर सुंदर बालगोपाल मंडळी या ठिकाणी उभी आहे. पण महाराजांच्या अंगात जी एनर्जी दिसून येते ना, तीच यांच्या अंगात सुद्धा दिसून येते. कारण काय होतं, टाकीतून पाणी हे नळात येत असतं, म्हणून पहिले पाणी कुठं पाहिजे? टाकीत पाहिजे. बऱ्याच टाकी आहेत, नळाला पाणीच नाही. विठ्ठल सुंदर अशी बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अथक प्रार्थने उपस्थिती ज्यांची परमार्थ प्रेमी परमश्रद्धेय परम आदरणीय वारकरी संप्रदायातलं एक जुनं शालिनी व्यक्तिमत्व, वैभवशाली जीवन ज्यांचं परमश्रद्धेय परम आदरणीय नाना महाराज पाच दिवंजनकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना कोटी कोटी वंदन आहे. त्याच पद्धतीनं सुंदरशी साथ आपल्या गावाचं एक खणखणीत सोनं आणि नाणं आणि आपल्या गावाचे भूमिपुत्र परमार्थप्रेमी महाराष्ट्रातील एक दिग्गज नामवंत गायक, भजन सम्राट, संगीत विशारद भाऊसाहेब महाराज असते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं पाहिलं ना किती चाप्टर लोक, गावातल्या माणसाचं नाव घेतलं लगेच टाळ्या वाजवायला लागले. आमच्या नानाचं काय दुःख लागलं होतं का तुम्हाला? माझ्या नावाला टाळ्या वाजल्या. हां, नाना लक्षात ठेवा फक्त तुम्ही. ऐका, त्याच पद्धतीनं सुंदर अशी चाल ज्यांनी मागे गायली. पुढं कोणीही गातो, मागं गाता आलं पाहिजे नाही का? पुढे नाव कोणीही ठेवतं, मागे नाव ठेवता आलं पाहिजे, ही विशेष आहे. तुम्ही लक्षपूर्वक काय का माझं बोलणं? तर सुंदर अशी चाल ज्यांनी मागे गायली, परमार्थप्रेमी परमश्रद्धेय परमादरणीय आपल्या गावातले भूमिपुत्र सुरेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकी सर्वच टाळकरी अच्छा बंधू आहेत. वा, मग काय घरातली शिकवण. ठीक आहेत का? 1 2 3 आमच्या सारखंच आहे म्हणजे नाही का? तुम्ही किती नंबर आहे भाऊसाहेब? शेवट आहे की नाही? मग इथं उकलं मी 2 नंबर आहे. विठ्ठल भगवान ज्ञानोबरायांची, जगद्गुरु तुकोबरायांची, महाराष्ट्राचं दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पांडुरंगाची झालेली कृपा की एका घरातली 3ही पोरं
ही वारकरी संप्रदायाची सेवा करावी ही भगवंताची असणारी कृपा आहे. आणि त्या अनुषंगाने आज तिघही बंधू कीर्तनाकरता उभे आणि एकमेकांना पाठिंबा देत आहेत हे महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने समस्त भजनी मंडळ आमचे विनेकरी बाबा सुंदर अशी साऊंड सिस्टीम 2-2 लोक ऑपरेट करतायत हे विशेष आहेत. कुठली साऊंड सिस्टीम? सुलवाडे हां जगद्गुरू सुलवाडे ना, जगद्गुरू साऊंड सुलवाडे. आमच्या दोघंही दादांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. एवढ्या मोठ्या परिसरामध्ये साऊंड लावणं एवढं सोपं नाही, पण तरी गोडची साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावलेली. बाहेरगावून आलेली सर्व्हिस वारकरी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आमची कजवाडवरनं आलेले आहेत. आमचे मामा आहेत, आमचा दादा आहेत, आमचा अविनाश आहेत, आमचं वासुदेव आहेत आणि ते आपले लाला महाराज आहेत. नाव लक्षात आहे पण कधी कधी विसरावं लागतं नाही का. या अनुषंगाने सर्व उपस्थित आहेत. चित्रीकरणाकरता आमचे चित्रगुप्त नाही परमार्थप्रेमी परमश्रद्धे राघव चॅनलचे सर्व जनकदादा पानसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्वांच्या उपस्थितीनं आजच्या कार्यक्रमाला आलेली ही दिव्य भव्य शोभा विठ्ठल विठ्ठल दुधात साखर पडावी, जेवढी पडावी तेवढं दूध गोड होत आहे. म्हणून आज आपली ही कीर्तन सेवा गोड करण्याकरता प्रार्थने उपस्थिती ज्यांची आमचे लहान बंधू आदरणीय महाराष्ट्रातील दिग्गज आयोजक मंडळीमध्ये त्या आयोजकांच्या मांदियाडीमध्ये प्रामुख्यानं पहिल्या टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव येतं आमचे लहान बंधू हरिभक्त पारायण मेघश्याम महाराज ज्यांना आम्ही प्रेमानं बापू म्हणतो रावळगावकर बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित आहात. चला जास्त परिहाराकडे वेळ न घालवता सेवेकडे येऊयात. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. ऐका, महाराष्ट्र भूमी आणि भारत भूमी म्हटली की एक विशेष तत्वाने एक गोष्ट आपल्या समोर येते. काय हो? महाराष्ट्रातले आणि भारतातले उत्सव कधी संपतच नाही महाराज. ऐका, उत्सव करणारे संपतात पण उत्सव मात्र संपत. हा उत्सव संपला की तो उत्सव, तोच उत्सव संपला की तो उत्सव, तो उत्सव संपला की तो उत्सव. आता कुठं शिवरात्री गेलीच हो, तेवढ्यात आमची शिवजयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. तो उत्सव गेला नाही, लगेच या उत्सवाला प्रारंभ. हा उत्सव होत नाही तो लगेच आमच्या तुकोबारांची बीज येत आहे. तुकोबारांची बीज होत नाही तोपर्यंत आमचे हनुमंतराय वेलकमसाठी उभेच आहेत. रामचंद्र प्रभू आहेतच. त्याच्यानंतर एक मागे एक चालणारे आमचे हे उत्सव. ऐका, मला एकानं विचारलं आपल्या भारतामध्ये एवढे उत्सव आहेत कारण काय? त्याचं कारण असं आहे, सर्वच ठिकाणी उत्सव होत नाही पण जास्तीत जास्त उत्सव जर कुठे होत असतील तर हे भारतात आणि भारतातल्या महाराष्ट्र भूमीत होत असतात. का हो? उत्सव करण्याची गरज काय? ऐका, उत्सव का करावेत? कारण नंबर 1, उत्सव याच्याकरता करावेत. सध्या ही परिस्थिती आहे दादा. माझ्या राजाला जरी 18 पगड जाती एकत्र आणल्या असत्यात तरी आज माझ्या राजाची शिकवण कुठेतरी कमकुवत पडत चाललेली आहेत. लोकांचं लक्षात राहिलं नाही. लोकांच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये लोकांनी सर्व लक्षात ठेवलं मात्र एकत्र येणं लोक विसरून गेला. ऐका, आणि 4 लोकांना एकत्र यायचं असेल तर याच्याकरता आम्हाला उत्सव करावा लागेल. सध्या परिस्थिती ही आहे मामा, 4 लोकांना एकत्र येण्याकरता 5व्याला या जगातून जावं लागतं. बघा तुम्हाला कळत आहे का? काय 4 लोकांना एकत्र येण्याकरता 5व्याला या जगातून जावं लागतं. तेव्हा 4 लोक त्याला खांदा देत असतात. ही परिस्थिती असताना उत्सव म्हटले की कुठलंही आमंत्रण न देता एका धर्म मंडपात आम्ही येऊन बसतो आणि येऊन बसल्यानंतर तो उत्सव साजरा करतो. म्हणजे 18 पगड जाती एकत्रित यावात याच्याकरता केले झाला जरा एक महत्वाचा दिवस, तो म्हणजे उत्सव आहे. विठ्ठल दुसरं कारण उत्सव का करायचे? उत्सव याच्याकरता करायचे कारण या धावपळीच्या आयुष्यामध्ये आम्ही सर्व लक्षात ठेवलं पण एक महत्वाची गोष्ट विसरलो. काय विजू बाबा? आम्ही एक महत्वाची गोष्ट विसरलो. काय? आम्ही हसणं विसरलो. काय विसरलो? बोला ना पटकन. काय विसरलो? मी रोजच कीर्तनात म्हणतो माझ्या कीर्तनातले 2 नियम. एक, ताट बसा, पाठीचा कणा एकदम ताट असला पाहिजे आणि चेहऱ्यावर तुमची प्रसन्नता पाहिजे. चेहरे हसरे ठेवा. आपण हसताना खूप गोड दिसतो पण काही लोकांचे चेहरे एवढे पडेल राहतात की आपल्याला प्रश्न पडतो नेमका भारताचा पंतप्रधान ते आहेत का हा आहेत म्हणून एवढं टेन्शन. पण ऐका, चेहरे पडू देऊ नका. तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन हो पडलं. हा पडलं शब्द कोणी आणला मी त्याला शोधतो. कीर्तनकार पडत नाही. कीर्तन कसं पडणार आहे? पण आपल्या ग्रामीण भागात पद्धत आहे
कीर्तन लक्षात नाही आलं, थोडं डोक्यावर केलं का महाराज कीर्तन पडलं बरं राव, ऐक पण ऐका, चेहरे पडलेत म्हणजे कीर्तन थांबलं. पण आजच्या उत्सव म्हटला की लोकांना सांगायची गरज नाही की दादा हसा म्हणून. का? कारण लोक सध्या हसणं विसरलेत. आणि तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर त्या ठिकाणी आक्षेप घ्यायचा असेल तर एक काम करा, आज कीर्तन झालं की रात्री झोपा, पण रात्री झोपताना असंच झोपू नका. मग मुलतानी माती चेहऱ्याला लावून झोपा. कोणती माती? मुलतान माती. त्याच्याने माणूस गोरा होतो म्हणले, ऐका. आणि नाही तर मग ते फेरून लावली आहेच आपल्याकडे, फेरून लावली, काही लावली पण लावली, चला ते लावून झोपा. सकाळी उठा, आंघोळ करा, तालुक्याचं गाव गाठा, आणि तालुक्याच्या गावाला गेलात की सर्वात ब्रँडेड फोटो स्टुडिओमध्ये जा आणि तिथल्या फोटोग्राफरला सांगा, दादा आमचे 2 क्लोजअप फोटो काढून दे. ते तुम्हाला म्हणाल 200 रुपये लागतील, तुम्ही त्याला सांगा 300 रुपये घ्या. 300 रुपये द्या, क्लोजअप फोटो काढायला बसा. ते समोर एक स्टूल ठेवल, त्या स्टूलवर तुम्हाला बसवेल आणि 100 वेळा एकच शब्द तुम्हाला रिपीट करेल. काय? हो आबा, आबा थोडं हसा ना, हो आबा, ओ आबा थोडं हसा ना. म्हणजे 300 रुपये देऊन फोटोग्राफर आज आम्हाला रिमाइंडर करू देऊ लागला की आम्ही हसलं पाहिजे. ते हसणं आम्ही विसरलो. आणि ते हसणं आज जर कशामुळे लक्षात राहत असेल तर ते उत्सवामुळे राहतं. म्हणून आम्ही उत्सव केले पाहिजे. उत्सव कोणी करावे? जिथे देव भक्त आहेत, देशभक्त आहेत आणि साक्षात भगवान परमात्मा आहेत, त्या ठिकाणी उत्सव केले पाहिजे. एकाने मला विचारलं, का हो तुमच्या भारतात एवढे उत्सव, एवढे उत्सव, एवढे उत्सव, असं तुमच्या भारताचं विशेषत्व काय? मी त्याला सांगितलं, ऐका लक्षपूर्वक ऐका. अमेरिका ही जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. जपानी लोकांचा आयुर्वेदात 1 नंबर. लक्षपूर्वक ऐका, जपानी लोकांचा आयुर्वेदात 1 नंबर आहे. म्हणून बापू मला असं वाटतं जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात. कोण 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 बोल चला, कोण? जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात, कारण त्यांचा आयुर्वेदात 1 नंबर आहे. मला असं वाटतं विजू बाबा, जापानी लोक जसं जास्त जगतात आणि चांगले जगतात, तसं जपानी पण मनुष्य जास्त जगतो आणि चांगलं जगतो. काय मत आहे तुमचं? म्हणून मधून मधून माणसानं जप केला पाहिजे. तुम्ही देवाला जपा की देव तुम्हाला जपल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला चीन जगाचं श्रेष्ठ घर आहे, अमेरिका जगाची तिजोरी, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. आणि कोणी जर विचारत असेल ना, सांगा हो भारत काय आहे, तर भारत ही विश्वाचं देवघर आहे. आणि देवघरातच एवढे उत्सव होतात, बाकी कुठे होत नाही. म्हणून उत्सव आम्ही करत असतो. चला, त्यातल्या त्यात आम्ही भाग्यवान आहोत की या भारतामध्ये आमचा महाराष्ट्रात जन्म झाला. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला दादा, तर महाराष्ट्राच्या पदरात देवानं थोडंसं वाढवाच घातलं. काय हो? महाराष्ट्राच्या पदरात वाढवा देवानं घालत असताना आमच्याकडे वाढवा रूपी, संत रूपी वाढवा आमच्याकडे पडलेला आहे. आणि एवढंच नाही, संत रूपी वाढवा आमच्या पदरात न घालता देशभक्त रूपी वाढवा देखील महाराष्ट्राच्या पदरातच घातलेला आहे. म्हणून बघा, सर्वात जास्त संत जर कुठे असतील तर ते आमच्या महाराष्ट्रात आहेत. सर्वात जास्त देशभक्त जर कुठे असतील तर ते आमच्या महाराष्ट्रात आहे. म्हणून महाराष्ट्रात राहणाऱ्या कोण्याही व्यक्तीनं असं म्हणू नये की मी अनाथ आहे म्हणून. महाराष्ट्रात राहणाऱ्या कोण्याही व्यक्तीनं हे म्हणू नये मी अनाथ आहे. ऐका, महाराष्ट्रात राहणारा एखादा व्यक्ती जर मला म्हणत असेल, दादा मला आई नाही, ज्याला आई नाही त्यानं आपलं गाव सोडावं आणि अलंकापुरी आळंदी गाठावं, कारण आळंदीला जगाची माय माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानराज माझे योगाची माऊली, ज्ञानराज माझे योगाची माऊली, ज्ञानराज माझे योगाची माऊली, ज्ञानराज माझे योगाची माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केले, जेने निगमवल्ली प्रगट केले, जेने निगमवल्ली प्रगट केले, जेने निगमवल्ली प्रगट केले. निदानकार नाम ज्ञानेश्वर, निदानकार नाम राज माझी योगाची माऊली,
ज्याला आई नाही त्यानं आपलं गाव सोडावं आणि आळंदी गाठावं. आळंदीला कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, एका जनार्दनी पाय वंदित. म्हणून दादा ज्याला आई नाही ना त्यानं आळंदीला जावं, ज्याला दादा नाही त्यानं आमच्या त्र्यंबकला यावं, ज्याला काका नाही त्यानं सासवडला जावं, नाही का? ज्याला बहीण नाही ना त्यानं आपलं गाव सोडावं आणि मेहून मुक्ताई गाठावं. जगातली सर्वात पॉवरफुल बहीण जर कुठे असेल तर ती मेहून मुक्ताईला आहे. म्हणून ऐका, इकडे लक्ष द्या. तुम्हाला ध्यान किधर आहे? महाराज इधर 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 इधर. जगातली सर्वात पॉवरफुल बहीण ही मेहून मुक्ताईला म्हणजे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना भेटली. सांगू दादा, महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी पॉवरफुल बहीण भेटली म्हणून ती सरकारला सुद्धा लाडकी वाटली. आलं का तुमच्याकडे लाडकी बहीण? हा, आला. आणि म्हणून महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. चला पुढे. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी हो. म्हणून बघा, महाराष्ट्रातली पृथ्वी नाही, पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहे. महाराष्ट्रातला वारा नाही, वारा आमच्याकरता रामदास स्वामी आहे. महाराष्ट्रातलं पाणी नाही, पाणी आमच्याकरता नाथबाबा आहेत. महाराष्ट्रातला अग्नी नाही, अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहेत. आणि महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबा आहे. माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा असेल तर बोवाला बी बोलू द्यावा, नाही तर बोवाला पण म्हणून पुरावा. हा वा. महाराष्ट्रातल्या लोकांकरता पृथ्वी नाही दादा, पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहेत. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. नामदेव महाराज स्वतः म्हणतात पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज आहे. चला पुढे. वारा नाही, महाराष्ट्रातल्या लोकांकरता वारा म्हणजे रामदास स्वामी आहेत. रामदास स्वामींची समाधी ही वायू समाधी आहे. चला पुढे. आमच्याकरता पाणी नाही, आमच्याकरता पाणी म्हणजे नाथबाबा आहेत, कारण नाथबाबांची समाधी ही जलसमाधी आहे. चला पुढे. आमच्याकरता अग्नी नाही, अग्नी आमच्याकरता कोण असेल तर अग्नी आमच्याकरता माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबांनी सेफ झोनमध्ये खेळताना अग्नी स्वतःकडे ठेवून घेतला. पुन्हा कधीतरी माझ्या श्री गुरूंना मांडे खाण्याची इच्छा झाली तर जठराग्नीने अग्नी प्रदोग्ध करून पाठ लाल बुंद करावी आणि मांडे भोजन पुन्हा श्री गुरूंना द्यावं. म्हणून माऊली ज्ञानोबांनी अग्नी स्वतः करता ठेवून घेतला. महाराष्ट्रातल्या लोकांकरता अग्नी माऊली ज्ञानोबा आहे. आणि ऐका, महाराष्ट्रात राहून जर कोणी विचारत असेल ना तर त्याला धडधडीत सांगा, महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश नाही दादा, आकाश आमच्याकरता जगद्गुरु तुकोबा आहेत. तुका आकाशा येवडा, तुका आकाशा येवडा, तुका आकाशा येवडा, तुका आकाशा येवडा. अनो रेनो या ठोकडा तुका आकाशा एवढा. ऐका ना, या गायकांचं वादकांचं गायन वादन जर आपल्याला भावलं ना, मनापर्यंत पोचलं ना तर टाळी नक्की वाजवा. त्यांना दाद देत चला, प्रतिसाद देत चला. सांगू का तुम्हाला मामा, आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. तुम्ही किती पैसे कमवतात याला किंमत नाही, त्या पैशाचा तुम्ही उपभोग किती घेतात हे महत्त्वाचं एक लक्षात ठेव. म्हणून आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींचा उपभोग घ्या. एकदा पेपरमध्ये ॲड आली होती, विजूबाबा पेपरमध्ये ॲड होती. ॲड काय होती माहिती का? एका कंपनीला 2 ड्रायव्हर पाहिजे होते. 2 ड्रायव्हरांची रिक्वायरमेंट आहे, पण अट होती खाली बापू. अट अशी होती की त्या ड्रायव्हरनं एकही ॲक्सिडेंट केलेला नको. 3 महिने पेपरला ॲड चालली पण एकही इंटरव्ह्यूला गेला नाही. आणि 3 महिन्यानंतर 2 कार्यकर्ते आपल्या वडील गावातले तिथे गेले. कुठे? मुंबईला. कशाला? इंटरव्ह्यू करता. मग तो पहिला दुसऱ्याला विचारतो, म्हणे का रे तू कशा करता आलास? म्हणे इंटरव्ह्यू करता. म्हणले तू? म्हणे मी बी इंटरव्ह्यू करता. म्हणे अट वाचली का? अट. म्हणे मग ॲक्सिडेंट केलेला नको. म्हणे मग तू ॲक्सिडेंट केला नाही का? तो म्हणे भाऊ आतापर्यंत गाडी चालवत आलो पण आत्तापर्यंत फक्त एकच ॲक्सिडेंट केलेला आहे. ऐका, कधी कधी स्वतः आपण ॲक्सिडेंट करत नाही
पण कोणीतरी स्वतःहून आल्यावर धडकल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आज आमचा तोच कार्यक्रम झाला. येऊन स्वतःहून काही लोक धडकतात. ऐका, मग तो म्हणे मी आयुष्यात एकच केलेलं आहे. तो म्हणे तू रे, म्हणे मी आयुष्यात एकही ॲक्सिडेंट केलेलं नाही. जेव्हापासून गाडी हातात आहे आणि गाडी आणली आहे तेव्हापासून एक पण ॲक्सिडेंट नाही. त्या कंपनीतल्या स्टाफला आश्चर्य वाटलं. सर्व स्टाफ त्याच्या जवळ झालं, कशी गाडी चालवतो, कशा पद्धतीने चालवतो, काय काय नियम पाडतो, सर्व त्याला विचारू लागले. तेवढ्यात तिकडनं पिऊन आला. पिऊन म्हणजे शिपाई आला. आणि शिपाई आल्यानंतर शिपाई, अरे काय गर्दी, बाजू सरका. सर्वांना बाजूला करत पुढे आला. म्हणे कोण? का हो रामभाऊ, तुम्ही कसं काय? लगेच स्टाफमध्ये लोकांना विचारलं, म्हणजे तुम्ही यांना ओळखतात? म्हणे हो, हे माझे शेजारी आहेत. कोण आहेत? शेजारी आहेत. आणि भाऊसाहेब बाबा, मला असं वाटतं शेजारी म्हणजे कोण? ज्याच्या विचारानं सदैव नेहमी आपण होतो आजारी, तोच खरा शेजारी. आणि तुम्हाला खरं सांगू का, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलणार नाही, लक्षपूर्वक ऐका. खरं काय? खरं हे आहे, आपल्या घरातलं जेवढं आपल्याला माहिती नसतं त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त आपल्या शेजाऱ्याला माहिती असतं. येतंय लक्षात? हा, हसले म्हणजे लक्षात येते तुम्हाला. ऐका, तो शेजारी म्हणे मग आमचं शेजारी. म्हणे का हो? हा म्हणतो यानं एकही ॲक्सिडेंट केला नाही. खरंय का ते? ते म्हणे खरंय. त्यानं एकही ॲक्सिडेंट. काय बात करतात? एकही ॲक्सिडेंट नाही. एवढा एक्सपर्ट. अहो एक्सपर्ट काय नाही म्हणले. यांनी जशी शोरूम मधून नवी गाडी आणली 20 लाखाची, तशी एकदा गेटमध्ये लावली, ती बाहेर काढलीच नाही. ॲक्सिडेंट होईल का? गाडी आहे पण उपभोग घेता येत नाही. तशी आपल्याकडे लोक आहेत, त्यांचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. विठ्ठल तुका आकाशा वेडा, तुका केवडा, तुका आकाशा एवढा. भगवान परमात्मा माऊली जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आमच्याकरता आकाश आहे. म्हणून ऐका, एक, महाराष्ट्राची भूमी ही संत प्रधान भूमी आहे. आणि 2, महाराष्ट्राची भूमी ही देशभक्त प्रधान भूमी आहे. आमच्या महाराष्ट्राला दोघंही लाभले, देवभक्तही लाभले आणि देशभक्तही लाभलेत. आणि त्यापैकी एक जगातील सर्वांना आदर्श असणारा फक्त महाराष्ट्रभर आमच्या राजाची जयंती साजरी होते. नवल नाही दादा. आज तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात गेल्यात तर असं कुठलं गाव, अशी कुठली गली नाही जिथं माझ्या राजाची जयंती साजरी होत नाही. आम्ही म्हणतो हेच विशेष नाही, अख्खं महाराष्ट्र नाही, अख्खा भारत नाही, आज जग म्हणतं. काय म्हणतं? माझ्या राजा र शिवबा राजा र. आतापर्यंत आम्ही माझा फक्त एकच गोष्टीला म्हणलो. कोणाला माहिती का? भारत माझा देश आहे हे सोडून आम्ही माझं कोणाला म्हणलो नाही. माझं म्हणजे वैयक्तिक हक्क जिथे दाखवतो आपण त्याला माझं म्हणतात. ऐका, आणि गोड म्हटलेलं आहे, माझ्या राजा र शिवबा राजा र, माझ्या राजा र शिवबा राजा र. शोधू कुठर धावू कुठर, मीच स्वतःला पाहू कुठर. प्रत्येकाच्या घराघरा म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा राजा म्हणजे माझा राजा आहे. आणि ऐका, एकानं मला विचारलं, तुमच्या राजाची तुम्ही जयंती साजरी करतात, असं तुमच्या राजानं केलं तरी काय? ऐका, झाले छत्रपती शिवराय म्हणून सुवासीन राहिली आमची माय, आणि आम्ही जगतो सुनता केल्याशिवाय. विठ्ठल काशी की कला जाती थी, मथुरा में मैं इज्जत बनती थी, एक शिवाजी न होता तो सबकी सुनता होती थी. अरे आज आमच्या डोक्यावर या लांब टोप्या आहे, आज आमच्या डोक्यावर लाल टोपे. याला जबाबदार कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज जर राजे राहिले नसते तर आज या ठिकाणी डोक्यावर या लांब टोप्या नाही, गोल टोप्या राहिल्या असतात. आज आमची नावं भाऊसाहेब, आमची नावं नाना, आमची नावं विजय, आमची नाव वासुदेव, लाला अशी राहिली नसती. आमची नावं आज किसका कीर्तन आहे, बोले उस्मान भाई का कीर्तन आहे, ही पद्धत राहिली असती. पण हे उपकार आमच्यावर कोणाचे असतील तर ते राजांचे आहेत. विठ्ठल आमच्या राजांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव. अरे जीव जरी त्यागला
तरी उपकार फिटणार नाहीत, पण त्यांच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करावी याकरता केलेला हा एक दिवसाचा भव्य दिव्य जयंती महोत्सव. आम्ही प्रत्येकानं राजाची जयंती केली पाहिजे. का? कारण माझ्या राजाचं कर्तृत्व आणि माझ्या राजाची शौर्यगाथा तेवढी मोठी आहे दादा. राजाचा इतिहास तुम्ही सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनाच अवगत आहे. पण राजांकडनं काही गोष्टी खूप मोलाच्या आमूलाग्र गोष्टी होत्या ज्या आम्ही राजांकडनं शिकायला पाहिजे होत्या. त्यात राजांनी आम्हाला सर्वात पहिली गोष्ट शिकवली ती म्हणजे काय? राजानं आम्हाला वाकणं शिकवलं दादा. काय शिकवलं? बोला ना पटकन, काय शिकवलं? अरे आज जो तमाम हिंदू समाज बांधव कीर्तना करता येतो आणि इकडे तिकडे कुठेतरी बसतो, ज्या वेळेस माझ्या राजानं स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केल्यानंतर स्वराज्याचे राजे ते झाले. पण स्वराज्याचे राजे झाल्यानंतर सुद्धा एवढा नम्रपणा होता, कधी नव्वद जर कानावर कीर्तनाचा आवाज आला आणि कळालं की जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन आहे, तर राजानं त्या कीर्तनात येऊन बसावं आणि समोर चपला काढून मांडी वाळून येऊन बसावं आणि 2 तास कीर्तन ऐकावं. आणि त्या कीर्तनात एवढं रंगून जावं ही समर्पकता पहिले आमच्या राजानं शिकवली. माणूस किती मोठा झाला तरी त्याचे पाय कुठं राहिले पाहिजेत? बोला ना, कुठं? सध्या आमची परिस्थिती आहे बापू, आम्हाला येत काहीच नाही, आम्हाला कळत काहीच नाही, आम्हाला येत बी नाही, आम्हाला काही कळत पण तरी आम्हाला असं वाटतं आमच्यासारखं दुसरं कोणीच नाही. कीर्तन संपलं, एक जण मला भेटलं, म्हणे महाराज राम राम. म्हटलं राम राम. असे कार्यकर्ते रोज भेटतात. ओळखलं का? म्हणे. म्हटलं अजिबात नाही. तुमचं आधार कार्ड आहे माझ्याकडं, तुमचं पॅन कार्ड ओळखायला नाही ओळखलं? अहो, मालेगाव तालुक्यात आपला हा नाद कोणी करायचा? बोला ना, नाद कोणी करायचं? मालेगाव तालुक्यात आपल्यासारखा हुशार शोधून सापडणार नाही. आपले धरायचे असतील तर 5 धरायचे, पण आपले हात धरण्याच्या भानगडीत पडायचं. पण याच्याकरता ज्ञान कसं आहे? माझं होनी ज्ञानी कोण आहे, माझं होनी ज्ञानी कोण आहे, माझं होनी ज्ञानी कोण आहे, माझं होनी ज्ञानी कोण आहे. विद्याल प्रदानी गर्व शिरोमणी, विद्याल प्रदानी गर्व शिरोमणी, माझं होनी ज्ञानी कोण आहे, माझं होनी ज्ञानी कोण आहे, माझं होनी ज्ञानी कोण आहे, माझं होनी ज्ञानी कोण गर्व शिरोमणी विद्या अल्पजरी गर्व शिरोमणी, मज होणे ज्ञानी कोण आहे. पण त्याला असं वाटतं माझ्यासारखा बुद्धिवान कोणीच नाही. सांगू का? जेवढे कीर्तना करता बसलेत माझ्या समवेत आणि जेवढे कीर्तन हे लाईव्ह ऐकतील, आपण सर्व सामान्य बुद्धीचे लोक आहोत. कुठल्या बुद्धीचे? बोला ना पटकन, कुठल्या बुद्धीचे? सामान्य बुद्धीचं. वेदांताने एक त्रिपुटी सांगितली विजय बाबा. पहिली, ज्ञानाचा निराभास जिथं आहे त्याला जड म्हणतात, ज्ञानाचा साभास जिथं आहे त्याला जीव म्हणतात, आणि केवळ ज्ञान गंजोय तो परमात्मा म्हणतात. ऐका, ज्ञानाचा निराभास, भास मात्र ज्ञान नाही, त्याला जड म्हणतात. आपण शेती करतो सर्व, एखाद वर्षी खूप मेहनत केली, राबला आणि शेतात पीकच आलं नाही, असाही अशा वेदना झाल्यात. तुम्ही शेताच्या बांधावर आलात, भला मोठा दगड होता, त्या दगडासमोर बसलात आणि ढाय मोकलून रडू लागलात. दादा, एकेका डोळ्याला 2-2 अश्रुधार आहेत, जीवाचा टाहो फोडून तुम्ही त्या दगडासमोर रडतायत. मला सांगा ना दादा, त्या दगडासमोर किती तास रडल्यावर तो दगड म्हणल महादून रडू नको रे, पुढच्या वर्षी पीक चांगलं येईल म्हणून म्हणल का? का बरं नाही? कारण तो दगड आहे, तिथे भास मात्र ज्ञान नाही. ऐका, रडणारा संपला, रडणारा मेला तरी त्या दगडाला पाजर फुटणार, कारण भास मात्र ज्ञान नाही. ज्ञानाचा साबास जिथं आहे त्याला जीव म्हणतात. आपल्याकडे ज्ञान नाही, पण तरी आपल्याला असं वाटतं माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, मी लय शाना आहे, मी लय हुशार आहे. आणि हा प्रत्येकाचा संभ्रम आहे, कीर्तनकाराचा संवेद. प्रत्येकाला असं वाटतं मी जेवढा चॅप्टर आहे ना तेवढं या जगामध्ये कोणीच. बोला ना कोणीच. महाराजला काय कळतं? कळतं ते मला, बरोबर, तुलाच कळतं, बाकी कोणालाच कळत नाही. आणि खरं सांगू, आपण ज्ञानी नाही. काय म्हणणं आहे तुमचं? बोला पटकन. आपण हुशार, आपल्याला काहीच कळत नाही. वडेलकर ऐकताय का? वडेलकर,
आपल्याला काहीच काहीच म्हणजे काहीच कळत नाही. आपण ज्ञानी नाही. पण तरी काही लोक म्हणतील काय रे आमच्याच गावात येऊन आमचीच इज्जत घेऊ राहिला का. मग ऐका, मग तुम्ही लय शहाण आहे ना, लय हुशार आहे ना तुम्ही, मग द्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर. हुशार आहे तुम्ही, द्या उत्तर. हा जन्म मिळण्याच्या आधी मागच्या जन्मात तुम्ही काय होते आहे ना, तुम्ही ज्ञानी सांगा ना. जो सांगाल त्याला 10 रुपये बक्षीस. आहे का उत्तर? नाही. बरं जाऊ द्या, मागचं माहिती नसेल, पुढचं तर माहिती असेल. हा जन्म संपल्यानंतर पुढचा कुठला जन्म भेटणार आहे माहिती आहे. मग आजपासून स्वतःला ज्ञानी समजायचं. बोला बोला, समजायचं. आणि समजल्याशिवाय राहायचं. हा विठ्ठला आपण सामान्य बुद्धिवादी लोक आहेत दादा. सामान्य बुद्धीला 2 मर्यादा, देशाची मर्यादा, काळाची मर्यादा. म्हणून बघा, आपल्याला भूतकाळातलंही सांगता येत नाही, भविष्य काळातलंही सांगता येत नाही. काही लोकांना वर्तमान काळातलंही त्यांना भूतचं सांगता येत नाही, भविष्यातलं सांगता येत नाही, वर्तमानातलं सांगता येत नाही. काही कार्यकर्ते त्याच्या पुढे कीर्तनात काय चाललंय पुढे बसून त्याला सांगता येत नाही. एवढे भाग्यवान कार्यकर्ते. म्हणून आपण सामान्य बुद्धिवादी लोक आहे. पण सामान्य बुद्धिवादी असून सुद्धा आपण नम्र होत नाही. पण माझ्या राजांकडनं शिकण्यासारखं आहे. माझ्या राजानं पहिली जगद्गुरु तुकोबरांची शिकवण घेतली. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. मोठं होण्यात जे मोठं पण नाही ना, ते लहान होण्यात मोठं पण आहे दादा. लहानपण देगा देवा. तुकोबर गोड वर्णन करतात. त्याच्याकरता आम्हाला उदाहरण दिलं काय. ऐरावता रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. लहानपणा देगा देवा. मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा. लहानपणा देगा देवा. म्हणून माणसानं वागणं शिकलं पाहिजे. माझ्या राजानं पहिलं काही शिकवलं असेल तर आम्हाला वागणं शिकवलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालावं आणि राजानं समोरून चालत यावं. आणि या पद्धतीनं राजानं नमस्कार घालावा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात त्या पद्धतीनं. हे लिंग की प्रतिमा दिठी देखत वय अंगष्टी. लोटी जे का काठी पडली जैसी. हातातून काठी पडावी तसं माणसानं नमस्कार केला पाहिजे. आमच्या पवित्र सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नमस्काराची पद्धत सांगितली. साष्टांग दंडवत घातला पाहिजे. कुठला? बोला ना पटकन. कुठला? साष्टांग दंडवत ही नमस्काराची पद्धत आहे. पण आता पद्धत थोडी बदलली. लोक अपडेट झालेत. आता साष्टांग दंडवत घालायला टाईम नाही. मग लोक आता गुडघ्यावर नमस्कार करू लागलेत. मला बापू एकाने विचारलं, लोक आता गुडघ्यावर नमस्कार का करतात? म्हटलं लोक गुडघ्यात आलेत म्हणून गुडघ्यावर नमस्कार करतात. इथपर्यंत बरं होतं. आता लोक तिथून पुढे गेले. आता लोक बसल्या जागेवर उभं राहिल्या असं करतात. बरं हे पण बरं होतं. हे पण बघून बरं वाटत होतं. काही कार्यकर्ते असे आहेत, ते मंदिराच्या समोरून गाडीवर जायला लागले का भूंग भूंग भूंग. आणि मंदिर समोर आलं का मग ते असं करत आहे. कसं? तू क्रॉस आहे का? क्रॉस आहे का? क्रॉस आहे का? माझं क्रॉस सोबत क्रॉस नाही. माझं क्रॉस सोबत क्रॉस. आपण क्रॉस आहे का असं करायला? ओ माय गॉड, आपण क्रॉस नाही ना. मग इथपर्यंत बी बरं होतं बापू. एक परवा एक कार्यकर्ता पाहिला, भलं मोठं महादेवाचं मंदिर. मी समोरच उभा, मी तिकडनं येत होतो. ती गाडीवर बुलेटवर पाट 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 पाट. आणि जशी बुलेट मंदिरात समोर आली, मला असं वाटलं या असं करल खाली उतर. काय नाही, ते जसं बुलेट घेऊन मंदिरासमोर आलं, पीप ही नवीन पद्धत आली. म्हणजे तो बाबाला सांगतो मी उपकार केले तुझ्या करता आलो म्हणून. विठ्ठला नमस्कार करणं शिकवलं ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, कीर्तनात बसावं आणि कीर्तनात 2 तास त्या कीर्तनात मग्न होऊन जावं. ऐका ना दादा, कीर्तन कोणाचं आहे? जगद्गुरु तुकोबरायांचं. आमच्यासारखा राम्या श्याम्या कीर्तन करतो तर लोक 2 तास रमून जातात. आमच्या बापाचा 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 बाप आहे कोण? जगद्गुरु तुकोबराय. आणि जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन. तुकोबराय म्हणजे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. नंतर ऋतुंब प्रज्ञावंत महात्मा, क्रांतदर्शी महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आम्ही तुकोबरायांचं नाव घेतलं तरी आम्हाला समाधी लागते. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. न म्हणता म्हणता आमच्या माना डोलतात महाराज. अनाथांची माऊली ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया. त्यांचं भजन म्हटलं की आम्ही रंगून जातो. आणि साक्षात वैराग्याची मूर्ती मंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन असतील तर समजा लोकांच्या मनावर काय परिवर्तन होत असतील. सांगू दादा, कीर्तन हे मनोरंजनाकरता नाही, कीर्तन हे परिवर्तनाकरता आहे. एकाने मला विचारलं, म्हणले महाराज मागच्या 5 वर्षापासून गावात कुठलंही कीर्तन असो मी कधी सोडलं नाही, पण खरं सांगू कीर्तन ऐकून माझी परिस्थिती बदलली नाही. दादा, कीर्तन परिस्थिती बदलण्याकरता नाही. ऐका, हात जोडून विनंती तुम्हाला, कीर्तन परिस्थिती बदलण्याकरता नाही, बदललेल्या परिस्थिती स्थिर राहण्याची मनस्थिती जी प्रदान करते त्याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. परिवर्तनाचं साधन म्हणजे काय आहे तर ते कीर्तन आहे. आणि कीर्तनात येऊन बसावून रंगून जावं. एवढे रंगून गेले. कीर्तन संपलं, नेत्राद्वारे आनंदाश्रू बाहेर पडू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांजवळ यावं आणि दंडवत घालावा. जगद्गुरु तुकोबारांनी दोघं हात समोर घेऊन खांद्यानं त्या ठिकाणी छत्रपतींना उभं करावं, म्हणावं राजे राजे राजे, तुमची जागा पायाजवळ नाही तर तुमची जागा या हृदयात आहे. आणि हृदयाला त्या ठिकाणी म्हणजे घट्ट मिठी द्यावी. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. घट्ट आलिंगन दिलं आणि मग मात्र राजाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि राजाला विचारलं, अहो या स्वराज्याचे जनक तुम्ही आहात, या रयतेचे राजे तुम्ही आहात आणि आज तुमच्या डोळ्यात पाणी राजे शोभत नाही. राजानं म्हणावं, महाराज खरं सांगू हे पाणी त्याच्याकरता नाही, आज तुमचं कीर्तन ऐकून वैराग्य निर्माण झालं. तुम्ही कीर्तनातून सांगितलं आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ज्ञानी रहा श्री हरीचा. बाबा हे आयुष्य जात आहे आणि भगवान परमात्म्याने जर आपल्याला हे आयुष्य दिलं असेल तर कशा करता दिलेलं आहे. तुम्ही कीर्तनातून प्रबोधन केलं तुकोबाराय. खरं सांगू महाराज, आजपासून सर्वस्व बाजूला टाकून आजपासून एकच इच्छा, एक भगवान परमात्म्याची सेवा आणि दुसरी तुमची सेवा. या सेवेत त्या ठिकाणी आयुष्य घालवायचं आहे. तुकोबारांनी डोळे मोठे केले, पाठीचा कणा ताट केला, हातात असणारा विणा खांद्यावर घेतला आणि तुकोबाराय राजांना म्हणतात, राजे तुम्ही जर कीर्तनात बसून हा विचार करत असाल तर मला माफ करा. का? तुमचा जन्म याच्या करता नाही. आई भगवतीनं राजमाता धर्ममाता जिजाऊन आई भगवतीला साकडं घातलं, पुत्र ईसा देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. अरे या स्वराज्याची निर्मिती करण्याकरता आणि धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्हाला जन्माला घातलेलंय. माझ्या आया बहिणीची आबरू वाचवण्याकरता राजा तुमचा जन्म आहे. राजा तुम्ही कीर्तना करता नाही, देवाची नाही, आमची नाही, तुम्हाला सेवाच करायची असेल तर ती तुम्ही जगाची आणि या जगात असणाऱ्या या महाराष्ट्रात असणाऱ्या जनाची म्हणजे लोकांची सेवा करा. तुम्ही लोकांची सेवा करा आणि लोकांची सेवा करता करता एक काम करा. काय? अभंगाचं प्रयत्न. धर्माचे पालन
होत रे बघ धर्माचे पालन करणे पाखंड. अजूनही आमची त्याच लेवलने आमची गाडी ॲव्हरेज येते. हे विशेष आहे. तर मशीनचं काम करतात, इंजिनचं काम करतात, नाही तर हेड खराब होऊन जातं. पण आजही आमचं मशीन एकदम मजबूत आहे. तोच ॲव्हरेज हे महत्त्वाचं आहे. मी एकदम लहान होतो बापू, एकदम लहान. मला असं वाटतं इथं असेल का एक अर्ज. हा एक आहे माझ्या बाजूला. केवढं गोडं असतं ते. त्याची स्माईल बघून फिरवून गेलो. असं वाटतं त्याला जावाई करून घ्यावा. फक्त थांबावं लागेल त्याला, बाकी काय नाही. विठ्ठला विठ्ठला. एवढं होतो मी. भाऊसाहेब महाराज जेव्हा मी कीर्तन केलं होतं, मी नाना कीर्तनाला होते. मी घाबरत होतो नानांना. हे जुनी लोक लय अवघड होते. पण आता ते बदलले. हे महत्वाचं आहे. आता आम्हाला गोड करून घेतात. धर्माचे पालन करणे राजा काही करायचं असेल तर एक काम करा. तुम्ही काय करायचं? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करा आणि पाखंडाचं खंडन करा. आणि त्या दिवसापासून माझ्या राजानं क्रांती करायला सुरुवात केली. एक 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 किल्ला ताबीज करावा. आणि अनेक किल्ले ताबीज करता करता फक्त राजानं किल्ले ताबीज नाही केले. राजानं अशी नियती आखली, राजानं अशी शौर्यगाथा निर्माण केली की आज माझ्या राजाचं हयात असेपर्यंत या भारतात या जगात कुठेच मंदिर दिसलं नाही. पण ऐका, आमच्या 33 कोटी देवांचे हजारो मंदिर आहे. पण एकही मंदिर नसताना कोट्यावधी लोकांच्या हृदय मंदिरामध्ये जो राज्य करतो तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावं? कधीतरी शिवाजी नाव हे उलट वाचून बघा. हयात असेपर्यंत आपल्या रयते करता जो जीवाशी लढत आला तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. विठ्ठल विठ्ठल. अशा राजानं आम्हाला दुसरी गोष्ट शिकवली. दादा करायचं असेल ना तर एक काम करा. छोटंसं का होईना स्वतःचं स्वराज्य निर्माण करा. छोटंसं का होईना स्वतःचं स्वराज्य. याची त्याची गुलामगिरी करत बसू नका. मला सांगा, नौकर बनणं योग्य की मालक बनणं योग्य? चांगली केस आहे. नौकर बनणं योग्य की मालक बनणं योग्य? माणसानं नौकर म्हणून जगावं की मालक म्हणून जगावं? आणि मालक म्हणून जगण्याची शिकवण जगाच्या पाठीवर या महाराष्ट्राच्या मालकानं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली. मग एकाने विचारलं, राजानं जर एवढं सर्व दिलं मग या राजाचा जन्म का झाला आणि कशा करता झाला? ऐका, राजाचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. पण का झाला, कशा करता झाला? जसं भगवान परमात्मा गीतेत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येत असतं त्या त्यावेळेस मी धावून येत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मी कशा करता येतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तसं या धर्मावर या महाराष्ट्राच्या रयतेवर संकट निर्माण झालं आणि मग माझा राजाचा जन्म झाला. पण ऐका, त्याच्या आधीची परिस्थिती अशी होती दादा. सोन्या नाण्यानं नाहत होता माझा महाराष्ट्र. पौर्णिमेचा चंद्र कसा खिडखिडत होता माझ्या महाराष्ट्रावर. पण दुष्ट लागली या महाराष्ट्राला आणि प्रकोप घडला या महाराष्ट्रात. ओम नमो श्री जगदंबे करोनी प्रारंभे टफावर थापतून दुन्याचा. टफावर थापतून दुन्याचा. टफावर थापतून दुन्याचा. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण. गातो शिव प्रभूचे गुणगान ते. गातो गुणगान ते. गातो शिवबाचं गातो गुणगान ते. एवढा गोड पोवाडा चालेल तुमच्या हातातली टाळी वाजत नाही म्हणजे किती दुर्भाग्यवश म्हणावं तुम्हाला. टाळी टाळी, ज्याला हात दिले त्याला टाळी वाजवा. कारण आजची टाळी आपल्या बाप्पा करता नाही तर आजची टाळी ही स्वराज्याच्या बापा करतात. म्हणून जोरदार टाळी आम्ही वाजवली पाहिजे. हा आदि नमन साधू संताला. नमन साधू संताला. एकनाथाला रामदासाला. रामदासाला रामदासाला. हे तुकाराम गाडगे बाबाच्या गोर चरणाला जिराजे. गोर करण्याला जिराजे. गोर करण्याला जिराजे. आणि असा सोन्या नाण्यानं नाहणारा महाराष्ट्र
हळू आणि या महाराष्ट्राला नजर लागली, दुष्ट लागली. कसा होता महाराष्ट्र ऐका. पौर्णिमेचा चंद्र जसा खिळखिळत होता या महाराष्ट्रावर, सोन्या नाण्यानं नाहत होता माझा महाराष्ट्र. यह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा. हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा, हो भारत देश मेरा. आणि अशा या महाराष्ट्राला दुष्ट लागली आणि येऊन मात्र या महाराष्ट्रावर चढाई करून आले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच सुलतानी फौजा या महाराष्ट्राच्या छातड्यावर थैथया नाचू लागल्या. माझ्या आया बहिणीची अब्रू लुटू जाऊ लागली. धर्मांतर होऊ लागलं, अधर्म वाढू लागला, व्यभिचार वाढू लागला, पाप वाढू लागलं. आणि हे सर्वस्व महाराष्ट्राचं दुर्दशा मात्र आमच्या राजमाता धर्ममाता जिजाऊला त्या ठिकाणी बघवली नाही. आणि मग मात्र राजमाता धर्ममाता जिजाऊ माता विचार करते, आई सोन्या नाण्यानं नाहणारा आमचा हा महाराष्ट्र आहे. जगद्गुरु तुकोबरांचा, माऊली ज्ञानोबरांचा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रानं किती मोठमोठी संत मंडळी या महाराष्ट्राला दिलेली आहे, याच जन्मभूमीत आलेली आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये जर अधर्म वाढत असेल, व्यभिचार वाढत असेल, आमच्या आई बहिणीची अब्रू जाऊत असेल, तर आई आधी तुझी बालक तुला साकडा घालते. आई एक काम कर आई, राजमाता जिजामाता त्या आई भगवतीच्या मंदिराजवळ जावं आणि मंदिराजवळ गेल्यानंतर त्या आईला साकडं घालावं. दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड आता, हे दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड आता, दार उघड. दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, आणि आई भगवती माता त्या ठिकाणी आई भगवतीचा कृपा आशीर्वाद माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊला भेटला. आणि दिवसा माग दिवस निघता 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 आनंदाची बातमी त्या शिवनेरी किल्ल्यावर पोहोचली. जगातलं सर्वात तेजस्वी, रूपवान, शौर्यवान, पराक्रमी बाळ राजमाता धर्ममाता आई जिजाऊच्या पोटी जन्माला आला दिवस 19 फेब्रुवारी 1630. आणि माझ्या राजाचा जन्म मात्र त्या ठिकाणी झाला. आणि माझ्या राजाचा जन्म झाल्यानंतर सर्वीकडे एकच गाजा वाजाय, सैन्य चौघडे वाजू लागले, हातीवर बसून साखर वाटू जाऊ लागली, नद्या दुथड्या वाहू लागल्या, पशु पक्षी त्या ठिकाणी नाच गान करू लागले. वरतून देवांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करावी. कारण या जगाचा, या रयतेला सामान्य करता जन्माला आलेला सामान्य बाळ नाही, तर या रयतेचा राजा म्हणजे महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि राजा जन्म आल्यानंतर सर्वांकडे एकच नारा, कुठला? एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. राजाचं नाव गाजत रे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाचं 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 राजा, माझ्या राजाचं नाव गाजत रे किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत रे किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत रे किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच
दगडावर राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. आणि माझ्या राजाचा जन्म झाल्यानंतर स्वर द्या आणि थोडा इगो द्या. माझ्या राजाचा जन्म झाल्यानंतर सर्वीकडे आनंदाची बातमी पसरली. कारण कोणी सामान्य बाळ त्या ठिकाणी त्या घरात जन्माला आलेलं नव्हतं. हो, या रयतेला मुघलांच्या तावडीतून सोडवणारा या रयतेचा जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे. माझ्या राजाचा जन्म, स्वर बदलला, माझ्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 माझ्या राजाचा जन्म झाला. एकानं मला विचारलं, तुमच्या राजाचा जन्म जर 19 फेब्रुवारी 1630 आहे तर तुम्ही तुमच्या राजाची जयंती 2-2 वेळा का साजरी करता, एक तिथीवर आणि एक तारखेवर? मी त्याला म्हणलं, दादा खरं सांगू, माझ्या राजाचं कर्तृत्व आणि शौर्य गाथा एवढी मोठी आहे की आम्ही 2 दिवस नाही, रोज जरी जयंती साजरी केली तरी आम्ही आमच्या राजाच्या उपकारातून होऊ शकत नाही. आणि ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनाला यावं, कीर्तन ऐकावं, जगद्गुरु तुकोबारायांचा मान सन्मान करावा, वारकरी संप्रदायाची ही पताका पुढे न्यावी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि राजानं 18 पगड जाती एकत्रित जोडाव्या. कोडी असेल, कुंभार असेल, आगरी असेल, तेली असेल, माडी असेल, भोई असेल, मुस्लिम असेल, सर्वांना एकत्रित आणून एका राज दरबारामध्ये ज्यानं बसवावं त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज राजांच्या नावावर आम्ही जाती जातीत वाढलो गेलो, पण आमची जात एकच आहे दादा. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या मुखातून अचूक जय निघतो ती आमची जात म्हणजे मराठी आहे. विठ्ठल राजानं अनेक त्या ठिकाणी किल्ले सरस करावे. सरस करता 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 माझ्या राजाचं वेळ लोकांना लागेल यात नवल नाही दादा. मग जसं आम्ही कीर्तनात म्हणतो, गाई वासरे हंबरती, माझ्या राजा करता गायीनं, वासरानं, कुत्र्यानं रडावं ही माझ्या राजाची किमया आहे. माझ्या राजा करता अनेक मावड्यांनी त्या ठिकाणी बलिदान द्यावं. कोणी 2 महिन्यापासून, कोणी 3 महिन्यापासून, कोणी 6 महिन्यापासून, कोणी 1 वर्षापासून जोडला गेलेला माझ्या राजासोबत. पण बघा, पक्ष कशाला म्हणतात, निष्ठा कशाला म्हणतात? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. मग तो भक्त देवभक्त असो की तो देशभक्त असो, निष्ठा अशी असली पाहिजे. माझ्या राजानं अनेक किल्ले सरस करता 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 महाराज त्या ठिकाणी पन्हाळ गडावर आले. आणि पन्हाळ गडावर आल्यानंतर भगवा ध्वज त्या ठिकाणी पन्हाळ गडावर लावला. आणि भगवा ध्वज बघून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला. त्या पन्हाळ गडाच्या बाजूला आजूबाजूला असणारी जेवढी तरणा बांड पोरं होती ही सर्व एकत्रित आलीत. आणि एकत्रित आलून यांची इच्छा एकच की एकदा या राजाला, आपल्या राजाला या डोळ्यानं बघावं. आणि डोळ्यानं बघण्याकरता ही सर्व तरणा बांड पोरं आपली गावं सोडून त्या ठिकाणी पन्हाळगडाकडे निघालेत. पण पन्हाळगडाकडे जात असणारा त्यांच्यामध्ये असणारा एक सर्वसाधारण घरातला एक मावळा, नावी समाजात जन्माला आलेला एक मावळा, ज्याचं नाव शिवा काशीद आहे. आणि शिवा काशीद दिसायला शिवाजी महाराजांसारखाच आहे. हुबेहूब तसंच दिसणं, हुबेहूब तशीच कोरीव दाढी, तसंच चांगलं, तशीच बॉडी आहे. आणि असं असणारा शिवा काशीद ज्यावेळेस भगवान छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याकरता पन्हाळगडावर आला त्यावेळेस त्यानं एकच विचार करावा, काय जगणं हे वाघासारखं असावं आणि जर जगायचं असेल तर हे शिवबासारखं असावं. या न्यायानं त्या काशीद, शिवा काशीदनं समोर यावं, राजांना मानाचा मुजरा करावा. आणि राजे तुमच्याकरता प्राण द्यायला तरी तयार आहेत, कधीतरी राजे आवाज द्या. पहिली भेट झाली 1660 जानेवारी महिन्यामध्ये. कोणाची? शिवा काशीद आणि छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि फेब्रुवारीमध्ये 1660 फेब्रुवारीमध्ये त्या पन्हाळगडाला मात्र त्या ठिकाणी जोर सिद्धीनं वेढा घातला. वेढा घातल्यानंतर आता राजांना सुचवना काय करावं. पण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते, म्हणून प्रत्येक ठिकाणी शक्ती वापरू, बोला ना, प्रत्येक ठिकाणी शक्ती वापरू. काही ठिकाणी युक्ती महत्वाची आहे, काही ठिकाणी युक्तिवाद महत्वाचा आहे.
राजाच्या लक्षात आलं. राजानं पटकन त्या ठिकाणी बोलवणं धाडलं. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणारं नेबापूर गावाचं गाव आहे आणि त्या गावात राहणारा तो शिवा काशीद आहे. शिवा काशीदला बोलवलं. बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं, महाराज तुमच्यासारखा हुबेहूब चेहरा आहे, तुमच्या एवढीच उंची आहे, तुमच्यासारखंच भरदार दिसणं आहे, तुमच्यासारखीच कोरी दाढी आहे, तुमच्यासारखंच चालणं आहे, तुमच्यासारखंच बोलणं आहे. राजानं ज्यावेळेस शिवा काशीदला बोलवणं झालं, शिवा काशीद समोर येऊन उभे राहिलेत. हा राजे साहेब बोला, काय हुकूम आहे? म्हणले काय नाही, इच्छा एकच आहे. शिवा काशीद एक काम कर, शिवा मध्ये जा आणि माझे कपडे आहेत तेवढे परिधान करून माझ्या समोर ये, मला तुला माझ्या कपड्यात बघायचंय. शिवा काशीदनं मध्ये जावं. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करावी, सुवर्ण अलंकार परिधान करावेत, जिरमुकुट त्या ठिकाणी डोक्यावर धरावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन उभं राहावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी शिवा काशीदला बघितलं, एक शब्द मुखातून निघत नाही, बस एवढंच, वा 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 क्या बात आहे, एवढंच म्हणावून शिवा काशीदनं म्हणावं, राजे राजे आम्ही तुमच्यासारखंच दिसतो ना होय. राजानं म्हणावं, हुबेहूब, म्हणजे आता जोहर सिद्धी जोहर सुद्धा आम्हाला ओळखणार. राजानं पटकन त्या ठिकाणी शिवा काशीदकडे बघावं. शिवा तुला कसं काय माहिती? अहो राजे, तुमच्या श्वासावर चाललेली प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचते, तर सिद्धी जोरनं घातलेला वेढा आम्हाला कळणार नाही का? राजे तुम्ही सांगा, तुम्ही फक्त हुकूम द्या, तुमचा फक्त आदेश द्या, जातो मी त्या सिद्धी जोहरकडं छत्रपती बनून, तुम्ही मात्र आपली त्या ठिकाणी पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे चालणं करा. असं म्हटल्यावर राजानं घट्ट मिठी त्या शिवा काशीदला मारावी. अनेक मावडे राजांचे झालेत, पण या मावड्यांमध्ये एकमेव असा मावडा ज्याचं नाव शिवा काशीद आहे, ज्याला राजानं घट्ट मिठी मारावी आणि डोळ्यातलं पाणी त्या शिवा काशीदच्या खांद्यावर पडावं. आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर एवढं वर भरून आला, शिवा काशीदला असं वाटू लागलं जणू काही माझ्यामध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराज संचारलेले आहेत. शिवाजी महाराजांचा पोशाख धारण केला, हुबेहूब दिसणं तसं, चालणं तसं, बोलणं तसं, आणि मग मात्र त्या ठिकाणी डोलीत बसले. इकडे राजांना घेऊन बाजीप्रभू सगट अनेक मावडे विशाळगडाकडे पलायन केलं. आता सिद्धी जोरला त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत. सिद्धी जोरला आनंद झाला. वा वा वा, मैं पकड के लाऊंगा उस शिवबा को, जिंदा या मुर्दा, असा म्हणणारा सिद्धी जोहर त्याच्या लक्षात आलं की छत्रपतीला आपल्या पुढे हार मानलेली आहे. पण नीतीचा खेळ वेगळाच होता. ज्यावेळेस ती डोली समोर आली, डोलीतून राजांना उतरवलं गेलं. राजा नसून शिवा काशीद आहे. शिवा काशीदला उतरवलं गेलं. आओ 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 शिवाजी आओ, इस दक्कन के चूहे के बारे में बहुत कुछ सुना था, आज सामने दिखाई दे रहा है दक्कन का चुहा. सिद्धी जोरनं म्हणावं, शिवा काशीदला जवळ बोलवावं आणि शिवा काशीदला जवळ बोलवल्यानंतर मान सन्मान देऊन आपल्या त्या ठिकाणी शामियानामध्ये न्यावं. पण शामियानामध्ये शिवाजी महाराजांना नेत असताना दोन डोळे मात्र शिवाजी महाराजांकडे नेत्र कटाक्ष पद्धतीनं पाहत होते, संशय वृत्तीनं पाहत होते. जसा शामियानामध्ये प्रवेश केला तसा मागून आवाज आला, ये शिवाजी नाही आहे, हा शिवाजी नाही आहे. एवढं म्हटल्याबरोबर सिद्धी जोरनं आपल्या म्यानात असणारी तलवार काढली. भार 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 असे 4-5 घाव त्या ठिकाणी शिवा काशीदच्या अंगावर गेले. बताओ कोण हो तुम? हा मी ही शिवाजी हो. पण समोरचे डोळे म्हणतात ये शिवाजी नाही आहे. कोण? तर अफजल खानाचा मुलगा ज्याचं नाव फाजिल खान आहे. तो म्हणू लागला, साहेब अगर ये शिवाजी है तर याच्या डोक्यावर असणारा मुकुट बाजूला करा. ज्यावेळेस माझ्या वडिलांसोबत यांचं युद्ध झालं त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर तलवारीनं लागलेला घाव आहे, तेवढा घाव बघा. डोक्यावरचा मुकुट तलवारीनं बाजूला केला पण डोक्यावर घाव दिसला नाही. लक्षात आलं हा शिवाजी नाही तर शिवाजीचा हुबेहूब असणारा एक मावडा आहे. तरी पुन्हा विचारलं, कोण आहेस तू? अरे आमचा धर्म स्वीकार, तुला सर्वस्व देतो. माझ्या शिवा काशीदनं म्हणावं, अरे तुमचा धर्म स्वीकारून जगण्यापेक्षा माझ्या छत्रपतींचा मावडा म्हणून मरण पत्करेल, पण माझा धर्म मी सोडणार नाही. एवढी निष्ठा शिवा काशीदच्या. शिवा काशीदनं एवढं बोलावं, धार 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 अशी त्या ठिकाणी तलवारीचे घाव व्हावेत, रक्ताच्या चिरकांड्या उडाव्यात. नाहून निघाला माझा शिवा काशीद. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मारायला भेटतंय. मरण त्या ठिकाणी अर्पण केलं, मरण त्या ठिकाणी स्वतःवर घेतलं. स्वतःचं बलिदान या रयते करता शिवा काशीदनं दिलं आणि विशाळगडाला छत्रपती पोहोचलेत ना. आणि बातमी मिळाली की शिवा काशीद आता मात्र राहिला नाही. माझ्या राजाला वाईट वाटलं. अरे एक एक मावडा मी जोडावा तो कशा करता आज शिवा काशीदनं माझ्या करता बलिदान द्यावं? मला सांगा ना. अहो रक्ताचं नातं आज रक्तावर उठतंय, रक्ताचं नातं रक्ताला होत नाही. 6 महिन्यात असं माझ्या राजानं या मावड्यांच्या मनात कुठलं बीज पेटलंय. म्हणून या मावड्यांनी माझ्या रयते करता, माझ्या राज्याकरता, माझ्याकरता प्राण बलिदान द्यावे छत्रपती विचार करतात. पण छत्रपतीने लगेच मावड्यांना सांगितलं, ऐका आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी पन्हाळगडाच्या पायथ्याशी त्या नेबापूर गावात जायचंय.
सर्व मावळे म्हणू लागले, राजे विचार काय करतात, बोलतात काय? अहो आता कुठून तरी सिद्धी जोहरच्या तावडीतून आपण सोडून आलेलो आहोत आणि आता मात्र तुम्ही म्हणतात पुन्हा त्याच्या तावडीत जायचं. राजे जमणार नाही, नाही 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 जावं लागेल. कारण त्या नेवापूर गावामध्ये, त्या पन्हाळगडच्या पायथ्याजवळ असणारं नेवापूर गाव, त्या गावामध्ये शिवा काशीची आई आजही त्याची वाट बघते. राजे राजे तुम्ही काळजी करू नका, आम्ही जातो. त्या आईला निरोप देतो. नाही नाही नाही, ऐका, मेला तो छत्रपती शिवाजी आहे आणि जिवंत आहे तो शिवा काशीद आहे. मला माझ्या आईला भेटायला गेलं पाहिजे. राजानं मुठभर मावडे सोबत घेतलेत. इकडे बातमी मिळाली नेवापूर गावामध्ये की छत्रपती शिवाजी महाराज भेटण्याकरता येत आहेत. शिवा काशीच्या आईनं पंचारतीचा ताट बनवला. छत्रपतीनं येताना पाहिलं, या 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 राजे या, स्वागत आहे तुमचं. पदपक्षालन केलं, आरती केली. आरती केल्यानंतर बसायला फाटकी गोंटी दिली. घरात काहीच नाही म्हणून फाटक्या गोंटीवर माझा राजा बसला आणि आईनं त्या ठिकाणी आरती, पंचारती राजावरनं वाढावी आणि पंचारती ओरता ओरता माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी यावं. राजे म्हणावं, आई तू माझी पंचारती उतारते, पण तुला माहिती मी कशा करता आलोय? राजे ते बाकीचं सांगू नका, पहिली पूजा होऊ द्या. पूजा झाली. पुन्हा राजाने म्हणावं, आई तुला माहिती मी कशा करता आलोय? अगं आई तू इथं पंचारती माझी ओरती आहे, पण तुझ्या पोटी जन्माला आलेलं एकूण एक बाळ शिवा काशीद मात्र आज एवढंच म्हणणार. तेवढ्या ताई म्हणली, ऐका राजे मला माहिती आहे तुम्ही निरोप काय द्यायला आलात, तुम्ही हेच सांगायला आलात ना, माझा शिवा काशीद आज राहिला नाही ते मला माहिती आहे. आई आई तुला माहिती, तुझा एकुलता एक पोरगा ज्याला 9 महिने 9 दिवस या उदरात वाढवलं आणि तो राहिला नाही, हे ऐकल्यानंतर सुद्धा आई तू माझी पंचारती करते. तुझ्यासारखी श्रेष्ठ आई, धन्य आई या जगाच्या पाठीवर कुठे शोधून सापडणार नाही. धन्य माता पिता तयाची आई. खरंच शिवा काशीद हा तुझ्याच पोटी जन्माला यावा. पण आई तुला कळालं कसं? आईनं म्हणावं, राजेसाहेब जेव्हा तुम्ही तिकडनं चालत आलात ना, माझा शिवा काशीद जर जिवंत राहिला असताना तर तो तुमच्या बरोबर चालत आला असता. ज्या अर्थी तुम्ही एकटे चालत आले त्या अर्थी मी समजून घेतलं माझा शिवा काशीद या रयते करता त्यानं बलिदान दिलेलं आहे. शिवा काशीदचा फोटो त्या आईनं बघावा आणि शिवा काशीदचा फोटो बघत बघत डोळ्यात पाणी यावं आणि आपल्या लेकराची आठवण काढत काढत 2 भाव त्या लेकराकरता प्रगट करावेत. आईनं शिवा काशीदकडे बघावून म्हणावं, कुठे गेला माझा बाळा, मी रणात राई दाई, येणार दादा मला झोप येत नाही. राजा माझ्या करता एकदा मला या डोळ्यानं तुला डोळे भरून बघू दे. पण राजा येत नाही. आता आईचे उद्गार काय बघा. आई म्हणते, मी कोण आहे, काय नाही केलं तुझ्यासाठी, तड हाताचा पाळणा मी केला, नेत्र दीपाचा दिवा मी लाविला, आठवण येता मन होते येणार दादा मला झोप येत नाही. राजा एकदा माझ्या करताय, पण पुन्हा न येणारा राजा. डोळ्यातलं पाणी छत्रपतींनी पाहिलं. माई माई आई का रडतात? तुमचं बाळ गेलं म्हणून रडतात का? आई म्हणली, बाळ गेलं याच्याकरता तर रडू येतं, पण त्यापेक्षा जास्त येऊंबर भरून येतं याच्याकरता राजा देवाना देताना मला एकच मुलगा दिला. त्या आई भगवतीला आणि देवाला एवढंच साखळ होतं. आई भगवती एक पोरगा या पदरी घातला. अगं एकच का दिला? जर 4 मुलं दिली असती तर ही 4ही मुलं रयते करताच दिली असती अशी सांगणारे एक जगाच्या पाठीवरती फक्त शिवा काशीदच्या. आणि एवढं त्या आईनं म्हणावं, तेवढ्या सुनबाईनं म्हणजे शिवा काशीदच्या पत्नीनं घरातून चालत यावं. आई 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 थांबा, काय बोलतात तुम्ही? एकच मुलगा? अहो तुमचा एक मुलगा गेला तरी आज तुमची मुलगी जिवंत आहे, काळजी करू नका. ही परंपरा पुढे मी अशीच चालू ठेवणार. आणि रयतेतली या स्वराज्यातली या महाराष्ट्र भूमीतली पहिली रणरागिणी म्हणजे शिवा काशीदची पत्नी ही पन्हाळगडा करता रडली. हा आमचा इतिहास आहे. राजानं केलेली ही किमया आहे आणि माझ्या राजानं असं बीज प्रत्येकाच्या मनात पेरलं. मावडी याला म्हणतात. चंद्रकोर टीका लावला, कोरीव दाढी काढली, हातावर नाव लिहिलं, राजे पुन्हा या.
याने आमचे राजे येत नाही, ही आमची ही जयंती आमची होत नाही. आमच्या रयतेकरता आम्ही किती विचार करतो ते महत्त्वाचं आहे. एकाने मला विचारलं, आमची जर रक्ताची नाती आम्हाला विसरलीत कारण काय? ऐका, आपण सर्वच जगतोय. आपल्या प्रत्येकाच्या घरात आपल्या पूर्वजांचे फोटो आहेत. वडिलांचा असेल, त्यांच्या वडिलांचा असेल, पण तिसऱ्या पिढीतले असणारे पूर्वज त्यांचे फोटो आपल्या घरात नाही. सांगू, जे रक्त फक्त आपल्या रक्ताचा विचार करतं, कालांतरानं तेच रक्त त्याला विसरल्याशिवाय राहत नाही. पण जे रक्त फक्त आपल्या रक्ताचा विचार न करता जगाचा विचार करतं, तेच रक्त, तेच जग एक दिवस त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. ती किमया माझ्या राजांचे. विठोबार छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय जय खंबार खुमाई, जय जय खंबार खुमाई, खंबार खुमाई. खंड खंडन धर्मो रक्षिती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करत असतो तोच धर्म त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. याचा पुरावा म्हणजे शिवाकाशीत आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांकरताय. राजे, तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही धर्माचं पालन करा, पाखंडाचं खंडन करा, आणि दुसरं जे काम आहे ते आमच्यावर सोपवा. अभंगाचं दुसरं चरण. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. बाकीचं आमच्यावर सोडा. आमचं काम काय? बीज वाढवावे नाम. या जगामध्ये नामाचा प्रचार प्रसार आम्ही करू. सांगू, तुमचं गाव लय हुशार आहे. तुमच्या गावात एक गुणी आहेत. कसे आहेत? बोला पटकन. कसे आहेत? एक म्हणजे गुणी आहे, दोन म्हणजे ज्ञानी आहे, आणि तीन म्हणजे चॅप्टर आहे. गुणी आणि ज्ञानी कीर्तनात आहे, आणि मंडप आणि हा स्केच ज्यांनी बनवला ते चॅप्टर आहे. मी आजपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात कीर्तनात कुठंच नाचलो नाही. आज न सांगता मला नाचावं लागतंय. ही कमाल फक्त वडीलवालीच करू शकतात. विठ्ठला विठ्ठला. पोर
लागले की माझं रिमोट कंट्रोल सुटून जातोय, काय करावं. पण हुशार मंडळी तुम्ही, म्हणजे कीर्तनकाराला नाचवायचं कसं याचं प्लॅनिंग तुमच्याकडनं शिकावं. केव्हांचं चाललंय म्हटलं आता बंद होईल, ते वाळत चाललं पण बंद होईना बा. ते आता हळूहळू भूक लागली विजू दादा, तेवढी व्यवस्था करा आता बरं का. हेची आम्हा करणे का बीज वाढवावेत नाम. आमचं काम काय, या जगामध्ये नामाचा प्रचार प्रसार करणं आमचं काम आहे. 4 वर्ग शास्त्रकारांनी सांगितलं. पहिला वर्ग असा आहे जो परमार्थ करतो पण परार्थ करत नाही, म्हणजे परमार्थ साधतो पण परार्थ साधत नाही. दुसरा वर्ग असा आहे जो परार्थ साधतो पण परमार्थ साधत नाही. तिसरा वर्ग असा आहे जो परमार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आणि चौथा वर्ग असा आहे तो फक्त परार्थ साधतो, परमार्थ साधत नाही. पहिला वर्ग परार्थही साधतो आणि परमार्थही साधतो. पहिला वर्ग परमार्थ साधतो, परार्थ साधत नाही. स्वतः करता परमार्थ करायचा, दुसऱ्या करता ऐका ना, दुसऱ्या करता करायचा, स्वतः करता आपलं आपण काय म्हणतो त्याला, आपल्या घरात भक्ती करून घेऊ, आपापल्या घरात आपलं करून घेऊ. याला हा जो वर्ग आहे ना तो पहिला वर्ग आहे जो परमार्थ करतो पण परार्थ करत नाही. दुसरा वर्ग आहे परार्थ करतो पण परमार्थ करत नाही. कसा हो, तो परार्थ करतो पण परमार्थ करत नाही. त्याला लोकांशी घेणं देणं नाही, समोरच्याची दाढी जडाली तरी चालेल, आपली बिडी पेटवू दे, या नियमाची जी लोक ते दुसऱ्या वर्गात. तिसरा वर्ग परार्थही करत नाही परमार्थही करत नाही. तो स्वतः बी करत नाही आणि दुसऱ्याला बी करू देत. बोला ना, दुसऱ्याला बी करू देत. कीर्तनाला शांताबाई तुम्ही आणि कधीपासून तू मेल्यावर ये, मेल्यावर तू कधी ये, मेल्यावर. तू इथं नाही येणार, तुला भजन नको, कीर्तन नको, तुला काय पाहिजे, तुला आता म्हणून दाखव का तुम्हाला काय पाहिजे ते. नाही ते कळतंय तुम्हाला. तिथं तो कीर्तनात येत नाही दादा, तो तिथं त्या स्टेज जवळ एवढ्या जवळ बसवतो, त्याला असं वाटतं एखाद्या अप्सराचा पाय लागला तर आपला काय उद्धार होऊन जाईल. अशी काही लोक आहेत. ही लोक स्वतः परमार्थ करत नाही आणि परार्थ देखील स्वतः करत नाही आणि दुसऱ्याला देखील करू देत नाही. पण चौथा वर्ग असा आहे जे फक्त आणि फक्त परार्थ करतात, ते म्हणजे संत आहेत आणि देशभक्त आहेत, ज्यांनी स्वतः करता कधीच देवाकडे काही मागितलं नाही. माऊली ज्ञानोबरायचं पसायदान बघा तुम्ही. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. पुढे काय, जे खडांची व्यंकटी सांडो तयास भूता परस्पडे पडो मैत्र दुरितांचे विश्वस्वधर्म जो जे वांचिल वर्षत सकळ ईश्वर निष्ठांची अनवर्त मंडळी भेटू चला चेतना बोलती जे पियुष चंद्रमेचे मारतंड सर्वाई सोयरे किंबहुना पूर्ण हो भजिजो अखंडित आणि विशेष दृष्टादृष्ट विजय होवा येतमने श्री आवईल दान येणेवरी ज्ञान. आता ऐका, पसायदान सर्वांचंच पाठ आहे पण पसायदानातलं मर्म सांगतो. पहिली ओवी आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषोनी मज द्यावे या शब्दाखाली अंडरलाईन करा. पसायदान हे पुढच्या सर्व ओव्या वाचा. जे खडांची व्यंकटी सांडो तया भूता परस्परी पडो पुढे दुरितांचे तिमिर. खळांची व्यंकटी सांडो दुरितांचे तिमिर जावो, जो जे वांचिल तो ते लाहो वर्षत सकड मंडळी. मागणं सर्व जगा करताय पण पहिले काय म्हटलेले, मज द्यावे पसायदान. आणि शेवटची ओवी बघा, कुठली येत मनेसी विश्वेश्वराव हवोईल येणेवरी ज्ञानदेव सुख्या. पहिल्या ओवीमध्ये म्हणतात मला द्या आणि सर्व जगा करता मागतात आणि शेवटच्या ओवीत म्हणतात हे जर तुम्ही सर्व जगाला दिलं तर येणेवरी ज्ञानदेव सुख्या. म्हणजे स्वतः करता न मागता फक्त जगाचा जे विचार करतात त्यांना संत आणि देशभक्त म्हणतात. विठ्ठल हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. पण हे करत असताना एक काम नक्की करा, तुम्ही धर्माचं पालन करा किंवा नामस्मरणाचा प्रचार प्रसार करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काय एक करायला विसरू नका. काय म्हणतात तिसरं चरण, कृष्ण
जसे शब्द आहे तसा भाव आहे. तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे. माझी एकच विनंती देवाला, मला माहिती आहे बापू माझं मरण कधी येणार आहे. माझं मरण हे मंदिरात आहे दादा. कुठं आहे? मंदिरात आहे. माझं मरण मंदिरात आहे. पण इच्छा एकच आहे, जेव्हा मरण येईल ना देवा, तेव्हा देवाकडे एकच मागणी आहे, आमच्या भाऊसाहेबासारखा एखादा गायक पाहिजे, त्याचं गायन ऐकता ऐकत मरण यावं बा, एवढीच इच्छा. काही बघा, काही जे गायन आहे ना बापू हे धावणार आहे, पण मोजकं बोट्यावर मोजणं इतकं गायन आहे जे मनाला भावणार आहे, आणि ते गायन आमच्या भाऊसाहेबांचं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण पिणे. आणि हे सर्व क्वालिटी होतंय या क्वालिटी सिस्टममुळं. म्हणून दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं सिस्टम ठिकाणावर आहे म्हणून सिस्टम जोरात आहे. काही लोकांचं सिस्टम लय मोठं असतं पण सिस्टम ठिकाणावर राहत नाही. मागच्याच कीर्तनात होतो आम्ही, आम्हीच होतो ना, आपणच होते. डिजिटल मिक्सर आहे म्हणे. मिक्सर सिस्टम लय मोठं होतं पण सिस्टम ठिकाणावर नव्हतं. विठ्ठला माणसाने जीवन जगावं, पण कसं जगावं तुकोबारे म्हणतात, स्पष्ट वक्ता असो किंवा राग आला तरी चालेल, पण जे खरं ते बोला. दोन गोष्टी करा, एक स्पष्ट राहा आणि दुसरं आपलं बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. काय करा? बोला ना पटकन. काय करा? राजानं सुद्धा तेच केलं ना. राजानं मराठी एकत्र केले नाही दादा. राजानं 18 पगड जाती एकत्रित केल्या. तुकोबारांनी मराठी एकत्र नाही केले, 18 पगड जाती एकत्र केल्या. तसं आम्ही सुद्धा आमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हा माडी आहे, तो कोडी आहे, हा भोई आहे, तो चांभार आहे, हा तेरी आहे. हे जाती इथं ठेवण्यापेक्षा आपण एक काम करा. काय करा? आपण सर्वांना एकत्र घेऊन चाला. माझ्या राजानं खूप काही केलेलं आहे हो. तुम्ही फक्त एक काम करा. काय करा? गोड पद आहे आमचे उद्धव महाराज आहेत, खूप गोड म्हणतात. काय केलंय माझ्या राजानं? कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती वाटू नका. खूप कष्ट केले, रक्ताचे पूर या रैतीवर वारले, तेव्हा जाऊन 18 पगड जाती एकत्र आले. दादा विनंती तुम्हाला, एक काम करा. काय? कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती वाटू नका. कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती वाटू नका. स्वराज दिले रयतेला, जाण त्याची चराऊ द्या. कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती जुनी लोक येतील आपल्याला म्हणतील, अरे काय लावलंय, आपली एकत्र घ्या. बदला, दृष्टिकोन बदलला. लोक परिस्थितीनुसार, ऐका, लोक परिस्थितीनुसार आपले विचार बदलतात. सोपं सांगतो तुम्हाला वडीलकर, ऐका. तुमच्या गावाला अमृततुल्य आहे का? चहा टपरी बी नाही, मग ते आहे का? चहा टपरी नाही म्हटल्यावर मग असं चहा टपरी आहे ना. ऐका, चहा प्यायला गेलात ना, एक ग्लास चहा घ्या, चहाचा पहिला फुरका मारा, आणि चहाचा पहिला फुरका मारला की अचानक अनावधानं तुमच्या चहात माशी पडली. काय पडली? तुम्ही स्पेशल चहा घेतला होता 20 रुपयाला, त्याच्यात माशी पडली. पला आबा खरं सांगा, तुम्ही तो चहा काय करणार? बोला पटकन, काय करणार? गोड. काय करणार? फेकून देऊ. का बरं फेकली? बोला महिला म्हणजे का बरं फेकली चहा? कारण त्याच्यात काय पडली? एक माशी चहाच्या ग्लासमध्ये पडली, तुम्ही चहा फेकून दिली. बरोबर आहे ना? कारण माशी पडली. 30 माशी जर 1 किलो गावरान तुपात पडली तर कोणा धमक आहे? तूप फेकून दाखवा तुम्ही. उलट काही कार्यकर्ते असे दाबा, तो त्याच्यातली माशी काढतो. अशी लोक आहेत. म्हणून लोक परिस्थितीनुसार बदलतात. विठाला 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 विठाला.
माऊली ज्ञानोबारांनी जगद्गुरु तुकोबारांनी राजांनी बघणं बघितलं. वडील सारख्या गावामध्ये एक मच्छर जन्माला आला. सकाळी निघाला, दिवसभर फिरून आला, संध्याकाळी घराला आला. मायबापांनी विचारलं, काय रे आज तुझा पहिला दिवस होता, कसं वाटलं तुला गावात? ते म्हणे, बाबा आई आपल्या गावासारखं गावच नाही, आपल्या गावासारखं गाव नाही, आपल्या गावासारखं सुंदर गाव नाही, आपल्या गावासारखी माणसं दुसऱ्या कोणत्याच गावात नाही. हे म्हणे हे तर उलटच बोलतंय. आपण जिथं जिथं जातो तिथं तिथं मार खातो की नाही. आता तर ती बॅट आलेली आहे. काय आलेली आहे? बॅट आहे ती मच्छर मारायची बॅट. आता बॅट आलेली आहे. हे बोलतं काय? ते म्हणे बाबा खरं तेच सांगतो, आपल्या गावासारखं गाव नाही आणि आपल्या गावातल्या लोकांसारखी जीव लावणारे लोक नाही. म्हणे काय रे बाळा काय झालं? म्हणे काय नाही आई, मी जिथून जिथून जात होतो ना, मी गेल्यावर लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते. म्हणे एवढे आनंद त्यांना झाला. म्हणे आता टाळ्या का बरं वाजवत होते? पण मच्छराने फक्त दृष्टिकोन बदलला हो. असे बरेच मच्छर अजून आपला दृष्टिकोन बदलत नाही. त्या मच्छरांना माझं एवढंच सांगणं आहे, तुमचा दृष्टिकोन बदला आणि कीर्तनाला माझ्या राजाच्या जयंतीला येत चला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.